ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होताच पहिल्याच दिवशी सचिन तेंडुलकर यांची एंट्री झाली। आतापर्यंत सचिन तेंडुलकर यांनी 7व्यांदा ताडोबा पर्यटनाला भेट दिली आहे। ताडोबात पहिल्याच दिवशी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी दिसून आली। ताडोबाच्या कोर अधिवासापेक्षाही भफर क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे। व्याघ्र दर्शन देखील इथे सहज होत असल्यानं पर्यटकांचा ओढा या क्षेत्राकडे आहे। प्रामुख्यानं ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पात कोर अधिवासापेक्षाही बफर क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकच नाहीत तर ख्यातनाम व्यक्ती देखील बफरमधील पर्यटनाला पहिली पसंती देत असल्याचं दिसून येत आहे। ताडोबा कोर गेट सुरू होताच क्रिकेटचा वाघ सचिन तेंडुलकर आपल्या पत्नी व मित्राच्या कुटुंबासोबत ताडोबातील वाघाच्या भेटीला 3 दिवसाच्या मुक्कामी आला आहे। क्रिकेटच्या वाघाला ताडोबातील वाघ पाहण्याची इतकी आतुरता निर्माण झाली होती की आल्याच ताडोबा कोरमधून दुपारची सफारी केली असता बिजली व छोटी तारा वाघिणीचं दर्शन त्यांना झालं। दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास पुन्हा कोलारा गेटमधून कोरला सफारी केली असता जर्णी वाघिणीचं दर्शन झालं। तर बफर झोनमध्ये रामदेगी नवेगाव परिसरात छोटा मटका वाघाने त्यांना हुलकावणी दिली असल्याचं समजतं। सचिनने दुपारी कुठेच न जाता रिसॉर्टवरतीच आराम केल्याची विशेष सूत्रांकडून माहिती मिळाली। तर अंजली तेंडुलकर व इतरांनी कोलारा गेटवरून सफारी केली असता छोटी तारा वाघिणीचे बछडे व अन्य वाघाचे दर्शन झाल्याची माहिती आहे। शुक्रवारी सकाळची सफारी करून दुपारी 4 वाजताच्या दरम्यान बांबू रिसॉर्ट येथून नागपूरकडे प्रयाण करणार असल्याची माहिती आहे। ताडोबा प्रकल्पाचे सचिनला विशेष आकर्षण असल्यानेच 7व्यांदा ताडोबात दाखल झाला असून पर्यटनाचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह, चंद्रपूर।